ओके, तर आपला व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूयात. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर नेहमीच सारखाच आपला आजचा दिवस सुद्धा खूप जास्त बिझी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीटास्किंग असणार आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला तुमच्या कमेंट्सच्या अकॉर्डिंगली सगळ्यात पहिला तुम्हाला मी इंस्टाग्राम थीम बिझनेस कार्ड जो आहे ना, तर तो मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सोबतच अकॅडमीसाठी मला मोबाईल ग्राफिक्ससाठी काही पोस्ट बनवायच्या आहेत मोबाईल यूज करून, तर ते मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करताय तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी खूप जास्त मदत करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूयात, काहीतरी काम करायला चालू करूयात. तर मम्मीचा परत एकदा मिस कॉल येऊन गेलाय. तर आज सकाळपासून बघा, हे फक्त तिचे आजचे कॉल्स आहेत इथपर्यंत. म्हणजे एक 7-8 वेळा तरी कॉल केलाय आणि काय नाही काय करायलास एवढंच बोलत्या. आता काय बोलते बघा, एक सलग कंटिन्युअसली कॉल करते. तुमची मम्मी पण तुम्हाला कंटिन्युअसली कॉल करत असते का? तर ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा बोल. बँकेत तू किती 2-2:30 ला जाणार आहेस ना? हा 3 ला जाणार, 2-2:30 ला त्यांची सुट्टी असते जेवणाची. बर मग मी 2:30 वाजता येऊ का? 2:30 वाजता ये. बर ठीक आहे. बर चालते. ठेवू काय? मला वाटलं आता जाणार आहे. नाही, आता जाऊन त्यांचा लंच ब्रेक होणार ना. बर 2:30 वाजता येते की? हा 2:30 वाजता ये. 2 वाजता ये. 2 वाजता. बर ठीक आहे. तर हे आमचं बोलणं मगाशीच झालं होतं की या टायमिंगला यायचं आहे आणि मग मला बँकेत जायचं आहे. कारण घरी ना ह्या तिघांसोबत कोणतरी लागतं, मग मी बाहेरची जाऊन कामं असतील तर ती करून येऊ शकते. तर आता खूप अर्जंट काम आहे, मला बँकेमध्ये जायलाच पाहिजे. म्हणून तिला मी मगाशीच सांगितलं होतं की दुपारी या टायमिंगला ये. तर परत कॉल केला आणि थोड्या वेळाने परत कॉल करेल की हा आवरलंय का, मी येऊ काय. तर अशी करते, सारखी कॉल करते. तर तुमची मम्मी पण सारखी कॉल करते का? तर ते कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. तरी काल भरपूर जणांनी तुम्ही कॉमेंट केली होती की तुम्हाला बिझनेस कार्ड जो आहे ना तर तो बनवायचा आहे. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला पोर्ट्रेट वाला बिझनेस कार्ड जो आहे ना तर तो ओपन करायचा आहे. पोर्ट्रेट म्हणजे काय, उभं, आणि लँडस्केप म्हणजे काय, आडवं. तर बिझनेस कार्ड पोर्ट्रेट म्हणून सर्च केलात तर उभं बिझनेस कार्ड जे आहे ते मिळेल. आता इंस्टाग्रामच्या थीम मध्ये करायचं आहे ना, तर त्यामुळे इंस्टाग्रामचा एक मी स्क्रीनशॉट घेतला. ठीक आहे, म्हणजे इंस्टाग्रामचा जो काय आपला प्रोफाईल असतो ना, तर त्या प्रोफाईलचा एक स्क्रीनशॉट घेतला आणि तो एका पेजवरती ऍड करून ठेवला. सो दॅट एक अंदाज येतो की कुठे कुठे काय असायला हवं. मग त्याच्या अकॉर्डिंगली सगळं डिझायनिंग जे आहे ते चालू केलं. बघा वरती नाव दिसतं आपलं, पण आपल्याला ना दुसरा जर अकाउंट बघायचं असेल तर मी एक सर्च करते बघा, माऊली फॅशन नावाचा आपला. आता याचा स्क्रीनशॉट घेते आणि तो इथे मी ऍड करते. ओके, बघा वरती माऊली फॅशन दिसतंय आणि त्याच्या बरोबर खाली प्रोफाईल दिसतोय. इथे नाव आहे आपलं. जे जसं दिले ना तर सेम तसं ऍड करायचं. एक एलिमेंट्स असतील ना तर ते नवीनच ऍड करत राहायचे, एक ऍड करायचे. आता इथे खाली काय तुमचे पोस्ट असतात, त्यानंतर तुमचे फॉलोवर्स किती असतील ते असतात, आणि त्याच्यानंतर फॉलोइंग, म्हणजे तुम्ही किती लोकांना फॉलोइंग करताय तर ते तिथे येते. आता फॉलोइंग आपले जे आहेत तर तेच लिहायची गरज नाही आहे. आपण हा एक बिझनेस कार्ड डिझाईन करतो त्यामुळे तिथे तुम्ही काहीही काढू शकताय. तर मी हार्ट्स यूज केल्यात, तुम्ही काही यूज करू शकता. एक स्टार यूज करताय, कोणताही एलिमेंट असेल त्यातला तर तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, तुमच्या बिझनेसच्या टाईपच्या अकॉर्डिंगली नक्कीच यूज करू शकता. आता जर तुमचा काही वेगळाच व्यवसाय असेल, जसं की काही कन्स्ट्रक्शन लाईन मधला असेल तर मग तिथे हार्ट यूज नाही करून चालणार. तुम्हाला तिथे काहीतरी वेगळा एलिमेंट जो आहे तो वापरायला लागणार. त्याच्यानंतर माझी जी प्रोफाईल आहे ना खाली, तर त्याच्यामध्ये जसं लिहिलं तर ते एलिमेंट्स मी ऍड करते. पण आता मी अगदी डिटेलमध्ये नाही ऍड करत. मी काय करते, ऍज इट इज फक्त डुप्लिकेट करून तुम्हाला दाखवते की अशा टाईपमध्ये तुम्हाला जे काही तुमचा कॉन्टेंट आहे तर तो तिथे खाली तुम्हाला ऍड करायचा आहे. आता हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा कसा करायचा बघा, एक बॉक्स घेतला मी, त्याचा कलर ग्रे केला, ब्लॅक नाही ग्रे केला, कारण आपल्याला जो बिझनेस कार्ड आहे त्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. आणि मग 3 तसे सेम बॉक्स करून घेतले, ग्रुप केला आणि त्याची साईज मी काय केली, अगदीच छोटी केली. आणि एक अजून एक हवा आहे आपल्याला फॉलोसाठी, तर तो मी सिम्पली इथे ऍड करून घेतला, अगदी छोटासा जो आहे तो. आता याच्यामध्ये तुमची जी काही टेक्स्ट असेल ती फर्स्ट वन मध्ये जे टेक्स्ट आहे ते, तर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित दिसण्यासाठी ग्रे, असं डार्क ग्रेइश कलर आहे तो,
त्याच्यावरती मी व्हाईट कलरने माझा जो काही कॉन्टेंट आहे ना तर तो व्यवस्थित ऍड केला, सो दॅट तो दिसतो आणि इंस्टाग्रामच्या थीम सारखा पण तो व्यवस्थित वाटतो. त्याच्यानंतर काय होतं की मला बिझनेस कार्ड ब्लॅक कलरमध्ये करायचं होतं, तर ते माझ्या आधी लक्षात आलं नाही आणि मी त्यामुळे टेक्स्ट ब्लॅक कलरमध्ये केली. जर बिझनेस कार्ड ब्लॅक कलरचा हवा असेल तर आपली जी टेक्स्ट आहे तर ती आपल्याला व्हाईट कलरमध्येच करावी लागते, मगच ती व्यवस्थित उठून दिसते. त्याच्यानंतर ग्रीड्स, ठीक आहे, एलिमेंट्स मध्ये ग्रीड्सचा एक ऑप्शन असतो बघा. ग्रीड्स मध्ये मला आता टोटल 6 फ्रेम्स हव्यात, वरती 3 हव्यात आणि खाली 3 हव्यात. मग त्या अकॉर्डिंगली शोधा, कारण इकडे भरपूर आहेत आणि खूप कन्फ्युजन होतं. तर हे ग्रीड्स ना पूर्ण पेजला अटॅच होतात, तर ते तुम्हाला स्मॉल साईज मध्ये करायचे. आणि त्याच्यानंतर ग्रीड्सच्या मधली जी स्पेसिंग आहे, खाली ऑप्शन येतो तुम्हाला, ग्रीड्सच्या मधली जी स्पेसिंग आहे तर ती सुद्धा तुम्हाला कमी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही फोटोज असतील, तुमच्या गॅलरी मधले असतील किंवा तुमच्या फोनच्या डिव्हाइस मधले असतील तर ते ऍडजस्ट करायचे. डबल क्लिक केलात की फोटो व्यवस्थित ऍडजस्ट करू शकता. काल बघा मी लोगोचा करत होते पण काहीतरी प्रॉब्लेम होत होता ना, तर असं होतं बघा. तर सिम्पली कुठलाही फोटो असेल त्याच्यावरती डबल क्लिक केलात ना की ऑटोमॅटिकली तो झूम करता येतो तुम्हाला आणि त्या अकॉर्डिंगली तो जो असेल तर तो तुम्ही सेट करू शकता. तर अर्ध काम झालं की नाही झालं तोवर लगेच दोघींना भूक लागली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, बटाटे खूप आवडतात, आलूची भाजी असाल ना की खूप खूप आवडते. त्यामुळे आलू चपाती, ज्यावेळी काकीने आलू केलं समजलं ना तर लगेच आता आलू चपाती दे मम्मा, आलू चपाती दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आपण खातात, त्यामुळे मी त्यांना पहिल्यापासूनच सवय लावली आहे. हा कधी तर म्हणजे असं काय अगदीच पूर्ण 100% सगळं व्यवस्थित करतात असं नाही, पण खायची प्यायची वगैरे सवय आहे ना तर ती लावली. चपातीचा रोल करून दिला ना हातामध्ये की आपल्या आपण फिरत फिरत खातात, थोडंसं घरातून सांडतात पण सवय लागते मुलांना आपल्या आपल्या हातून खायची. कारण भरपूर पॅरेंट्स काय करतात, मुलांना खूप म्हणजे खूप मोठी मुलं होत आहेत पण आपल्या आपल्या हाताने खायची सवयच नसते, मोबाईलची सवय असते. म्हणजे भरपूर मी मुलं अशी पण बघितल्यात ना की ज्यांना मोबाईलची सवय आहे आणि मोबाईल जर नसला ना तर ते जेवत पण नाहीत. तर अशी भरपूर मुलं आहेत. तर तसं न करता, हे दर आलू चपाती, थँक्यू. तर तसं न करता मुलांना आपल्या आपल्या हाताने खायची सवय करायची. सांडू देत, थोडंफार घर तुम्हाला क्लीन करावं लागेल. तर काय केलंस राशी, ते आलू चपाती करपर्यंत राशीनं काय केलं बघ, हात दाखव, काय केलंस दाखव. काय येते, काय येते, काय आहे, कुंकू आहे ना. कुठे मिळालं ते, कुठे मिळालं कुंकू. उभी राहायचं, हा हात धु इथं, उभी राहा उभी राहा उभी राहा. अगं ते सोड ना, ये इथं हात दे, या तू खाली वाक ना, अगं खाली वाक. आता ते जाणार पण नाही बाळा लगेच कुंकू. तू पण कसा हात लावलास त्याच्यात, हिने हात लावलाय म्हणून लगेच हिला पण वॉशवर हँड. लहान मुलं आणि मोस्टली जर दोघं असतील ना घरात तर हात धुवायला लाव. तर असं असते, एकानं केलं ना की लगेच दुसऱ्याला पण पाहिजे. हिने हात घाण केला नव्हता गिरीजाने, खरं तर राशीने हात घाण केलाय म्हटल्यावरती आणि तिचा हात मी धुतला ना तर हिला पण लगेच मम्मा वॉश युअर हँड, वॉश माय हँड. धर, ही कोणाची चपाती आहे, ही कोणाची आहे, मग कोणाची आहे ही देऊ. मग कुठली, दोनच आहेत, ही नको ती नको करू नको, दोनच चपाती. धर प्लेटच घे, कुठली पाहिजे ती खा. तुला कुठली. तर गिरिजा आहे ना परवा दिवशी ह्याच्यासाठी गेली होती, कन्यापूजनसाठी तिला बोलवलं होतं. आणि मग त्यांनी गिफ्ट मध्ये ना गिरिजाला खूप काय काय दिलं होतं, म्हणजे पावडर, चुनरी, गजरा, मेहंदीचा कोन आणि हे लाल कलरची बिंदी आहे ना तर सिंदूरचं पाकिट दिलं होतं. तर त्यांनी सिंदूर दिल्यापासून मी पण सिंदूर लावते, कारण मधी ना हा झाल्यापासून माझं बंदच झालं होतं. मला खूप आवडत आहे असं म्हणजे सिंदूर, टिकली वगैरे सगळं लावायला. आणि राशीला पण, राशावर बघ, राशावर बघ, राशीला पण लावलंय टिकली रेड कलरची. आणि गिरगीरची टिकली, गिरजीने माझा ड्रेस घातलाय, तिचा ड्रेस आहे ऑलरेडी आतमध्ये, पण मी आज थोडेसे माझे वेस्टर्न ड्रेस जे होते ना तर ते बघत होते आणि त्यामध्ये मला हा जॅकेट मिळाला. तर लगेच मॅडमनी आपल्या ड्रेसच्या वरती माझं जॅकेट घातलंय.
आपण मगाशी जो बिझनेस कार्ड बनवला ना, तर तो मी प्रिंट करणार आहे. ठीक आहे, कॅनव्हामध्येच बनवलेला आहे. त्याची जी प्रिंट आहे तर ती कशी दिसते फिजिकल, तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि त्यासाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जी आहे तर ती ऑन करा, सो दॅट नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. प्रिंट काढून आणणार आहे मी, ती तुम्हाला फिजिकल प्रिंट कशी दिसते तर ते मी तुम्हाला दाखवेन. तर इथे आता मी काय करते, आपला ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे, मोबाईल ग्राफिक्स, आता जे मी बनवते तर त्याचा आपला कोर्स आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी एक ऍडव्हर्टिजमेंटचा पोस्टर जो आहे तर तो मी डिझाईन करते. तर लास्ट काही पोस्टर्स आहेत तर त्यातून काही कॉन्टेंट मी कॉपी पेस्ट पण करत असते, कारण पुन्हा सगळं नव्यानं डिझाईन करणं खूप हेक्टिक होतं. त्यामुळे खालचं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे असतील किंवा बाकीचे काही डिटेल्स असतील तर ते मी इथूनच काय करत असते, सिम्पली कॉपी पेस्ट. फक्त डिझाईनची थीम जी आहे तर ती आपल्याला चेंज करायची आहे. तर मी ऍक्च्युली खूप कन्फ्युज होते, काय डिझाईन करू मला कळत नव्हतं. आणि माझं कसं आहे, असं निवांत शांत डिझायनिंग करायला लागलं ना की खूप काही काही आयडियाज येतात. पण आता कॅमेरा समोर म्हटल्यावरती लिमिटेड टाइम आला आणि असं लिमिटेड टाइम मध्ये करायचं म्हटल्यावरती काहीच सुचत नव्हतं. बट स्टील मी म्हटलं असू देत, ट्राय करूयात आपल्या सबस्क्रायबरसाठी, दाखवूयात की कशा प्रकारे आपण डिझायनिंग जे असेल तर ते करतो. तर पहिल्या स्टार्टिंगला जी थीम मी ठरवली होती तर ती मी नंतर कम्प्लिटलीच चेंज केली आहे. तुम्ही डिझाईन बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, पूर्णच कन्सेप्ट जी होती तर ती मी चेंज केली. तर मला काय करायचं होतं, दिवाळी स्पेशल करायचं होतं ना, तर दिवाळीसाठी स्पेशल ऑफर्स आहेत असं सांगायचं होतं. तर त्यासाठी एका टेम्पलेटमधून ही जी दिवाळीची डिझाईन होती ना, तर ती दिवाळीची डिझाईन जी होती तर ती मी घेतली. कुठल्याही टेम्पलेटमधून तुम्हाला मिळते आणि ती सिम्पली तुम्ही कॉपी आणि पेस्ट जे असेल तर ते करू शकता. माझी टेक्स्ट ना मागे गेली होती, त्यामुळे त्याची पोझिशन जी होती ना तर ती मी टू फ्रंट केली. खूपच बॅक साईडला गेली होती, क्लिक करता येत नव्हतं. आमच्या आहोंचा कॉल आला, आहोंचा कॉल मी स्पीकरवरती टाकला आणि डिझायनिंग जी होती तर ती करायला चालू केली. मी नेहमीच असं करते, कोणाचाही कॉल आला डिझायनिंग करताना की स्पीकरला ठेवते आणि मग डिझायनिंग करते. दिवाळी लिहिलं ना तर दिवाळीचे कलर चेंज करून त्याला इफेक्ट्समध्ये जाऊन मी शॅडोचा इफेक्ट दिला, जो की ब्लॅक कलरचा होता. आणि शॅडोला थोडंसं मी काय केलं, ब्लर केला. त्यानंतर मोबाईल ग्राफिक डिझायनिंग, त्याची फीज 1000 रुपीज आहे, बट स्पेशल ऑफर असणार आहे. जर तुम्हाला, मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल मोबाईल ग्राफिकवरून, म्हणजे मोबाईलवरून ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही जो नंबर आहे स्क्रीनवरती दिलेला तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. भरपूर वेगवेगळे ऑफर्स दिवाळीच्या निमित्त चालू आहेत आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. लाईफ टाईम ऍक्सेस आहे, सगळे रेकॉर्डिंग, सगळा कोर्स तुमच्याकडे कंपल्सरी कायमचाच राहणार आहे. त्यानंतर आपली फीज होती तर ती पण मी ऍड करते, कारण भरपूर लोकांना मग असं वाटतं की अरे काय कितीच्या काय फी असणार आहे, जास्त फी असणार आहे, असं भरपूर लोकांना वाटत असतं ना. तर त्यामुळे मी प्रत्येक फोल्डरमध्ये फीज पण अटॅच करते, सो दॅट लोकांना एक आयडिया येते. असं नाही का मग व्हॉट्सअप करा फीजसाठी वगैरे, असं काही नाही. जे काही असेल तर ते आपलं ट्रान्सपरंट आणि ॲज इट इज असायला हवं. मग तिकडे विकली लाईफ आणि लाईफ टाईम ऍक्सेस खूप इम्पॉर्टंट होतं, कारण स्पेशली लेडीजसाठी लाईफ टाईम ऍक्सेस, कारण त्यांना पॉसिबल होत नाही ना दिलेल्या पिरियडमध्ये, एक्सटेंड करावंच लागतंय. फॅमिली फंक्शन्स, कोणाचे हेल्थ इश्यूज येतात तर त्याच्यामुळे. मग हे ब्रँड फेच मधून मला काल पण एकाने प्रश्न विचारला होता, लोगो कुठून घेताय, तर ऍप्समध्ये जा. ऍप्समध्ये गेलात ना की ब्रँड फेच नावाचा एक ऑप्शन आहे, ऍप आहे, तर तिथून कॅनव्हामध्येच आहे, दुसरीकडे कुठे जायचं नाही आहे, तिथून तो घ्यायचा. मग मी वेगवेगळे बॅकग्राऊंड देऊन बघितले कोणता व्यवस्थित सूट होतोय, काहींची ट्रान्सपरन्सी पण चेंज करून बघितली. दिवाळी आहे त्यामुळे फायर क्रॅकर्स जे होते तर ते व्यवस्थित मी इकडे ऍड केलेले आहेत. आणि मग त्याची ट्रान्सपरन्सी थोडीशी जी होती तर ती मी कमी केली, व्यवस्थित आपल्या डिझाईनला सूट होण्यासाठी. तर हा होता आपला पोस्टर जो की आपण डिझाईन केला. त्याच्यानंतर ना ऍक्च्युली मला काल खूप एक मेसेज आला होता, खूप त्यांनी काय काय मेसेजेस केले होते. तर मला काय वाटलं की त्यांना बिशी चालू करायची आहे, मग ते मला म्हणत होते की तुमच्याकडे बिशी चालू करतो आम्ही. म्हटलं हे माझ्याकडे का करतात, बट स्टील म्हटलं ठीक आहे, मी जिकडे बिशी काढलेली आहे माझी तर तिथे त्यांना मी म्हटलं कमी 10,000ची द्या, त्याच्यावरती काही देऊ नका, कारण ते मला म्हणत होते की आम्ही जास्तची काढणार आहे. तर मी म्हटलं 10,000ची द्या बिशी. तर मग नंतर मला कळलं की त्यांना 10,000ची बिशी काढायची आणि त्यांना पैसे उचलायचे आहेत. तर असं कसं पैसे उचलायला देतील, म्हणजे मी जिथे काढते तर तिथे पण देत नाहीत आणि मी कधी घेत पण नाही, आणि अशी रिस्कवरती मी तसं कोणाला देऊ शकत नाही पैसे. त्यामुळे मी त्यांना बोलले नाही, ती सुविधा इकडे नाही आहे. फार फार तर तुम्हाला तुमचेच पैसे 1 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी मिळू शकतात, पण तसं रिस्कवरती कोणी उचलून देऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर थोडंसं व्हॉट्सअप चेक केला, बघा भरपूर मेसेजेस आले होते. काही स्टुडंटचे मेसेजेस असतात, काही नवीन इन्क्वायरीज असतात. आता हा स्टुडंटचा मेसेज आहे,
आता हा ऍप्लिकेशनचा आहे ना आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनचा, तर तो मेसेज आहे स्टुडंटचा. त्यानंतर काही नवीन इन्क्वायरीज पण असतात वेगवेगळ्या कोर्सेससाठी, तर ते पण त्यांना पण डिटेल्स असतील बघा. हा युट्यूबची इन्क्वायरी आहे, तर त्यांना आपला कॅटलॉग शेअर करते आणि हा नंबर मी लगेच रवीनाला फॉरवर्ड करते, सो दॅट ती कॉल करून बाकीची इन्फॉर्मेशन जी काय असेल तर ती क्लायंटला देते. तर हे आपल्या स्टुडंटला एका ऍपमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी हवं होतं, म्हणजे फोटोज हवे होते, तर ते कसे डाउनलोड करायचे त्याने मला प्रश्न विचारला होता. तर त्यांना सांगितलं की ट्रान्सपरंट मध्ये जे असेल तर ते डाउनलोड करा. त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण आहे बघा, नाही याच्या आधी हा एका स्टुडंटला प्रॉब्लेम येत होता लॉग इन करण्यासाठी, तर त्यांना मी म्हटलं का मी करून देते, फक्त ज्यावेळी तुम्ही फ्री असाल तर त्यावेळी सांगा, कारण मी माझ्या इथून पण लॉग इन करून देते. जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल किंवा नसेल समजत किंवा ऍपला प्रॉब्लेम येत असेल तर मग मी माझ्या इथून त्यांचं जे काही लॉग इन असेल ना, तर ते रजिस्ट्रेशन असेल तर ते करून देते. ही माझी फ्रेंड आहे सायली, महिन्याच्या 5 तारखेला पैसे पाठवा म्हणून मेसेज करते, कारण तिच्याकडे मी भिशी काढलेली आहे. 1,000ची भिशी आहे, जी की ती बोलते आता 3 वर्षाने फुटेल. तर तसं काही मी तिला हे करत नाही, इतकेच पैसे तितकेच पैसे किंवा किती वर्षाने फुटेल, मी काहीच विचार करत नाही. ती माझी फ्रेंड आहे आणि ती जे बोलेल 3 वर्षाने देणार 5 वर्ष देणार, तर ते मी तिला बोलते ओके ठीक आहे. तर ती मला ना म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी टिप्स देते, कारण ती त्याचा शेअर मार्केटचा अभ्यास करत असते. तर तिने मला सांगितलं होतं की हे घे म्हणून, तर त्या अकॉर्डिंगली मी घेतलेत. आणि कधी घे ते पण सांगते बरं, मार्केट ज्यावेळी पडतं ना तर त्यावेळी ती मला घ्यायला सांगते. आता मार्केट पडलं होतं, आता हळूहळू मार्केट पुन्हा वरती येते. मला जास्त माहिती नाही आहे, पण मला थोडंफार आता कळायला लागलं. तर माझा अजून बंधन स्मॉल कॅपवाला आहे, तर तो लॉसमध्ये आहे, पण बाकीचे 2 जे आहेत ना तर ते प्रॉफिटमध्ये आहेत. तर याचे डिटेल्स मी नक्की शेअर करेन. तर माझ्या या 5-6 वर्षाच्या व्यावसायिक अनुभवातून काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो दॅट तुम्ही एखादा नवीन व्यवसाय जर चालू करताय ना, तर तुमच्यासाठी थोड्याशा गोष्टी ज्या असतील तर त्या सोयीस्कर होतील. तर सगळ्यात पहिला म्हणजे नेहमी जरी तुम्ही एखाद्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे असं तुम्हाला वाटतंय ना, तर नेहमी त्या फील्डमध्ये अपडेट्स होत राहतात, नवीन नवीन गोष्टी येत राहतात, ट्रेंड्स बदलत राहतात. त्यामुळे नेहमीच शिकण्याची जी वृत्ती आहे ना तर ती ठेवायची. कुठलेही प्लॅटफॉर्म्स तुम्ही वापरा, जसं की काही पेड कोर्स तुम्ही करताय, युट्यूबच्या माध्यमातून शिकताय किंवा काही ऑफलाईन तुम्ही कोर्सेस करताय, कुठलेही प्लॅटफॉर्म्स ठेवा, पण शिकण्याची तयारी जी असेल ना तर नेहमीच ठेवली पाहिजे. तर असं कधीच आपल्याला वाटलं नाही पाहिजे की या फील्डमध्ये तर आपण आता राजा आहे, तर असं कधीच नाही वाटून घ्यायचं. नेहमीच आपल्याला काहीतरी शिकायचं आहे किंवा अजून नवीन काहीतरी शिकायचं, तर ही भावना जी आहे ना तर ते आपल्यामध्ये ठेवायची, ती एक्साइटमेंट आपल्यामध्ये ठेवायची, सो दॅट अजून नवीन नवीन गोष्टी ज्या असतील तर त्या आपण एक्सप्लोर करतोय आणि आपल्यासाठी छान अपॉर्च्युनिटीज ज्या असतील ना तर त्या तयार होतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही खूप बेटर ऑब्झर्वर असाल ना तर तुम्ही ही गोष्ट एक्सपिरियन्स केली असेल की जी मोठी लोक असतात किंवा जी व्यवसायामध्ये लोक असतात ना, तर ती त्यांच्या कस्टमर्स नसतील, त्यांच्या क्लायंट्स नसतील, तर ते किंग म्हणून ट्रीट करतात आणि खूप छान वागणूक असेल तर ते त्यांना देतात. म्हणजे जरी ते व्यवसाय कितीही मोठे असले, त्यांच्याकडे कितीही पैसे असले, तरी ते ग्राउंडवरती राहतात, समोरच्या व्यक्तीला खूप छान प्रेज करतात, खूप छान प्रकारे ग्रीट करतात. तर हा जो पोलाइटनेस किंवा काइंडनेस त्यांच्यामध्ये असतो की समोरच्या व्यक्तीला महान समजायचं, श्रेष्ठ समजायचं, तर हा एक व्यावसायिक बुद्धी जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुमच्याकडे असायला हवा. तर असं नाही की माझंच सगळं चांगलं आहे किंवा हे माझ्याकडेच असायला पाहिजे, तर ते लोक स्वतःला किंग समजत नाहीत. इनफॅक्ट ते किंगच असतात, पण ते स्वतःला कधीच किंग समजत नाहीत. तर ते इतरांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यात जे मदत करतात, म्हणजे ग्राहक असतील किंवा क्लायंट असतील, तर त्यांना ते प्रेज करतात किंवा त्यांना ते ग्रेट समजतात आणि ऑटोमॅटिकली ते स्वतःच ग्रेट बनत असतात. नंतर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो प्रेशियस म्हणजे अनमोल वेळ असतो ना, तर तो टाइमपासच्या गोष्टींवरती किंवा जास्तीत जास्त एंटरटेनमेंटच्या गोष्टी बघण्यामध्ये वाया घालवू नका. तर त्याच्या ऐवजी काहीतरी आउटपुट जिथे मिळतो, जसं की युट्यूबचे व्हिडिओज बघा, पण तिथून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी आउटपुट मिळतं, तर अशा व्हिडिओज बघा. तुमचा बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने ग्रो करू शकता, तर याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज असतील तर त्याच नक्की बघा. इंस्टाग्राम, फेसबुक पण तुम्ही यूज करा, तिकडे पण भरपूर वेळ घालवा. आता माझं सगळं काम तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती असतं, तर मी जास्तीत जास्त प्रमाणात इकडान ए तिचा आहे, ते तुझा नाही आहे, ते तिचा आहे. धर बाळा, आधा चुन्नू आधा मुन्नू, धर, आधा आधा करतो, धर खंडू, धर धर, आधा चुन्नू आधा मुन्नू. काय बोलत होते मी, पॉइंटच विसरले काय बोलत होते.
नेक्स्ट वन जो आहे ना, तर तो आहे की तुमचा वेळ जो आहे म्हणजे प्रेशियस टाइम जो तुमचा आहे ना, तर तो जपून वापरा. ज्या गोष्टीला आवश्यक आहे ना, तर त्याच गोष्टीला वेळ द्या. असं नाही का की एंटरटेनमेंट पूर्णच बंद झाली पाहिजे किंवा तुमची पर्सनल लाईफ पूर्ण बंद झाली पाहिजे, तर असं नाही. तर काहीतरी लिमिटेशन्स असावे. म्हणजे एकदा का इंस्टाग्राम स्क्रोल करत बसलं काहीतरी एंटरटेनमेंटचं बघत, की कधी आपला तास 1.5 तास निघून जातो तर ते आपल्याला पण कळत नाही. तर असं नाही झालं पाहिजे. तर प्रत्येक दिवसाचं काहीतरी शेड्यूल बनवायचं आणि ती कामं, प्रोडक्टिव्ह कामं जी तुमची आहेत ना, तर ती झालीत का, तर हे ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला तपासायचं आहे. किती वेळ कुठे तुम्ही युटिलाइज केला, तर याच्यावरती थोडंसं मॉनिटर करायचं आहे. आता फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब मी तर प्रचंड वापरते, खूप वापरते. पण त्याच्यातून तुम्ही काय करताय, म्हणजे फेसबुकवरती काय बघताय, युट्यूबवरती तुम्ही काय बघताय, तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड काहीतरी बघताय, तुमच्या पर्सनल ग्रोथशी रिलेटेड काहीतरी बघताय, तर देन इट्स ओके. पण नेहमीच प्रत्येक वेळेला तुम्ही असं काहीतरी बघताय की फक्त एक एंटरटेनमेंट तुम्ही कंझ्युम करताय, तर नक्कीच तुमचा वेळ जो आहे तो वाया जाणार आहे. त्यामुळे एंटरटेनमेंट पण कंझ्युम करताना ती किती वेळ एंटरटेनमेंट करावी आणि किती वेळ काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, काहीतरी नवीन स्किल्स शिकण्यामध्ये आपण युटिलाइज केले पाहिजे. तर याचं थोडंसं मोजमाप जे आहे ना, तर ते आपल्याला व्यवस्थित असायलाच हवं. त्यानंतर आपला नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो की आहे तो आहे फायनान्शियल ट्रॅकिंग. कारण काय झालं तर सगळ्यांचा फायनान्स बिघडलाय. कारण बघा, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट असे भरपूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, जे तुम्हाला तिकडे सेल असतात, 80% पर्यंत सेल असतात. आणि त्यामुळे आपण काय करतो, जी गोष्ट आपल्याला गरजेची पण नाही ना, तर अशा पण गोष्टी आपण घेऊन टाकतो. अगदी स्वस्त आहेत म्हणून जी न लागणारी गोष्ट आहे ना, तर ती पण आपण घेऊन टाकतो. आणि अशा वेळेला आपलं जे फायनान्स आहे ना, तर ते कुठेतरी गडबडतं किंवा कोलमडतं. तसं न करता कोणती गोष्ट गरजेची आहे, म्हणजे फायनान्शियल शिस्त जी आहे ना, तर ती खूप जास्त महत्वाची आहे. तुम्ही स्वतःला लावून घ्यायचं. जर ऍज अ बिझनेस तुम्हाला ग्रो करायचं असेल ना, तर नक्कीच फायनान्स खूप महत्वाचा आहे. आणि कुठे खर्च झाला, कसा खर्च झाला हे ट्रॅक करणं, हे मॉनिटर करणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ऍट द एंड ऑफ द मंथ तुमचं फायनान्स पूर्ण शीट तयार पाहिजे, की किती पैसे मिळवले, किती खर्च केले, कुठे खर्च केले, काय झालं, तर या सगळ्या गोष्टी, सेव्हिंग किती केले त्या महिन्यामध्ये, इन्व्हेस्टमेंट किती केलेलं आहे, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍट द एंड ऑफ द मंथ ज्या तर त्या व्यवस्थित ट्रॅक केल्या पाहिजेत. तर त्यासाठी स्पेशली ना आपण इयरली डायरी जी आहे 2026 ची डायरी जी आहे ना, तर ती आपण माऊलीची जी असेल तर ती लॉन्च करणार आहोत. डायरीज ज्या तर त्या तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या पिरियडमध्ये ज्या तर त्या अवेलेबल होऊन जातील. अगदी डिटेलमध्ये डायरीमध्ये म्हणजे आठवड्याचं तुमचं काय टू डू लिस्ट असणार आहे, आठवड्याचं तुमचं सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट वगैरे काय असेल किंवा मंथली काय असेल, तर त्या सगळ्या डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासोबत तुम्हाला मंथली कोणते कोणते फेस्टिवल्स असणार आहेत, सो दॅट त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे बिझनेस वगैरे काय असेल तर ते प्लॅन करू शकता. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला आपल्या डायरीमध्ये, माऊलीच्या डायरीमध्ये ज्या असतील तर त्या बघायला मिळते. तर नक्कीच माऊलीचे डायरीचे जे काही अपडेट्स असतील 2026 चे, तर ती मी तुम्हाला लवकरात लवकर जे असेल तर ते आपल्या चॅनलवरती देईन. पण तोपर्यंत तुम्हाला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या तुम्हाला तुमच्या बुकमध्ये ज्या असतील तर त्या मेंटेन करून ठेवायच्या, सो दॅट त्या फ्युचर यूज मध्ये तुम्हाला खूप जास्त महत्वाच्या ठरणार आहेत. जर तुम्ही व्यवसाय करताय तर एखादा प्रोडक्ट तुम्ही आणताय, रॉ मटेरियल तुम्ही आणताय, तर ते कितीला आणलं, कसं आणलं, त्याचं ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स किती होता, त्याचं काय रॉ मटेरियल होतं, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा ट्रॅक करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो दॅट ज्यावेळी तो प्रोडक्ट आपण बनवतो आणि तो ज्यावेळी आपण सेल करतो, तर त्यावेळेला त्याचं प्रॉफिट, त्याचं मार्जिन, या सगळ्या गोष्टी, त्याचं ट्रॅव्हलिंग असेल तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला बाहेर काढण्यामध्ये जे असतील तर ती मदत होते. त्यामुळे फायनान्शियल ट्रॅकिंग जो पार्ट आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. आपल्या लिस्ट मधला 5वा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे तर तो आहे हेल्थ इज वेल्थ. म्हणजे तुमचं शरीर, तुमचं आरोग्य जे आहे ना, तर ते अगदी पैशापेक्षा किंवा धनापेक्षा सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याची काळजी जी आहे ना, तर ती तुम्हाला योग्य वेळेमध्ये घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर सकाळी उठल्यापासून थोडं थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करायचं. व्यवस्थित आहार घ्यायचा, नाश्ता वेळेवर झाला पाहिजे, जेवण सगळं वेळेवरती झालं पाहिजे. त्याच्यानंतर मध्ये आधी काहीतरी स्नॅक्स खायच्यात, रोज तुमचं प्रोटीन इंटेक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का, तर या सगळ्या एकदा चेक करा. हवं तर डॉक्टरना कन्सल्ट करा. तुमचं ब्लड किती आहे बॉडीमध्ये तर ते पण चेक करा, ते पण खूप महत्वाचं आहे. खूप लेडीज ना इग्नोर करतात किंवा निग्लेक्ट करतात या गोष्टीला, पण खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन जे आहे तर ते व्यवस्थित आहे का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. तर इयरली काही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तरी इयरली एक मेडिकल चेकअप करून घेणं, एक टेस्ट करून घेणं की तुमचं व्यवस्थित आहे सगळं, तर ते सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. जर हेमोग्लोबिन कमी असेल तर त्या अकॉर्डिंगली मेडिसिन्स तुम्ही चालू करू शकता. कॅल्शियम मोस्टली, इकडे ये, इकडे ये, इकडे ये माझं पिल्ल, कुठं लागलं, झालं बघू, गेलं 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 गेलो गो बाबा माझ्या. आण जाते त्याला, मारूया, आण जा, मी त्याला एक फटका देते, जा फटका देते त्याला, आण जाते, आण त्याला फटका देते मी, मम्मा आमची मारते म्हणून सांग.
तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण, कारण कॅल्शियम जसं जसं आपलं वय वाढत जातं ना तसं तसं कॅल्शियम वगैरे खूप कमी होत जातं. मग जॉईंट्स दुखणं, उठायला बसायला प्रॉब्लेम होणं, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या घडत राहतात. गिरिजा, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या घडत राहतात. त्यामुळे योग्य वयात योग्य वेळेत आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी करणं खूप जास्त महत्वाचं असतंय. तर तुम्हाला काय वाटतं, हे 5 पॉइंट्स कसे वाटले आणि या 5ही गोष्टी तुम्ही करताय का, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर या 5ही गोष्टी तुम्ही करायला चालू करणार आहे, तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. तर आजचा दिवस पण आपला प्रत्येक दिवसासारखा जो होता तर तो मल्टीटास्किंग होता. म्हणजे भरपूर वेगवेगळी कामं जे असतील तर ते आपण एकाच दिवसात करत असतो, नेहमीच करत असतो. कारण मला तसंच करायला आवडतं. तुम्हाला वाटत असेल की किती म्हणजे डोक्याला ताप होत असेल हिच्या किंवा किती हेक्टिक होत असेल, पण माझं तसं नाही आहे. मला जर रिकामा वेळ मिळाला ना थोडा तर मला हेक्टिक वाटतं की आता मला करायला काहीच काम नाहीये. पण मोस्टली असं कधी होत नाही की मला करायला काहीच काम नसतंय. तर मला असं वाटतं की काहीतरी इकडचं तिकडचं काहीतरी करत बसण्यापेक्षा काहीतरी आपलं काम करून स्वतः काहीतरी आपलं डेव्हलपमेंट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी नेहमीच कामात कसं गुंतून राहता येतील ना आणि किती मला कामं वाढतील, माझ्या डोक्यावरचा ताप किती वाढेल ना, तर याच्यासाठी मी जास्त प्रयत्न करत असते. कारण मला वाटतं की जर काम कमी झालं तर मला खूप जास्त टेन्शन जे आहे तर ते कधीतरी येऊ शकतं. तर आज एक मोटिवेशन म्हणून मी नेहमीच सांगते, मोटिवेशन म्हणून मी काही तुम्हाला माझा मोठेपणा किंवा इतर गोष्टी सांगत नाही. आज एक मोटिवेशन म्हणून आज मी तुम्हाला अर्धीच गोष्ट दाखवते, उद्या मी याचा फुल गोष्ट सांगते. तर मी बघा माझं जे काही स्टेटमेंट आहे बँकेचं ना, तर ते मी काढलेलं आहे. डेट दाखवते तुम्हाला, जस्ट मी ओके इथे डेट दिसेल बघा तुम्हाला 1 तारखेपासूनचं. ओके दिसतंय ना. ओके 1 तारखेपासून आज 6 तारखेपर्यंत म्हणजे एका महिन्याचं जे काही इन्कम होता आणि 1 महिना आणि ह्या महिन्याचे 5 दिवस, तर असे टोटल 30-35 दिवसाचा जो काही माझा इन्कम होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. नक्की बघा. आता ही स्टेटमेंट काय मी व्हिडिओसाठी नव्हती काढली, ऍक्च्युअली माझा एक इन्शुरन्स होता, हेल्थ इन्शुरन्स, आणि तिकडे काहीतरी एक इश्यू झालेला आहे. त्यामुळे मला अमाऊंट जी आहे ना ती माझी रिफंड मिळणार होती आणि त्यांचं असं बोलणं होतं की रिफंड आम्ही केलेली आहे. तर त्यासाठी मी पूर्ण लास्ट मंथची माझी स्टेटमेंट आणि या आता 5 दिवसाची स्टेटमेंट जी आहे तर ती सगळी एकत्रच काढली. पण इथे कुठेच मला त्यांचा रिफंड जो आहे तर तो दिसत नाही आहे, तर तो मी त्यांना शेअर केला. पण म्हटलं का सो या निमित्तानं तुमच्यासोबत सुद्धा माझं जे काही स्टेटमेंट असेल किंवा माझं जे काही मंथली इन्कम असेल तर तो शेअर करावा. कारण या मंथमध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटेल तुमचा दसरा असेल, दिवाळी असेल, खूप पॉवरफुल चालतो, पण माझा दसरा आणि दिवाळी ऍज अ एजन्सी पॉवरफुल चालतो. पण ऍज अकॅडमिक माझ्याकडे भरपूर जास्त महिला असतात अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी. म्हणजे मोबाईल ग्राफिक्स असेल, युट्यूब मास्टर क्लास असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, तर या गोष्टी शिकण्यासाठी खूप जास्त महिला असतात. आणि या पिरियडमध्ये महिला त्यांच्या फॅमिली फंक्शन्स मध्ये असतील किंवा फॅमिली च्या गोष्टीमध्ये असतील तर भरपूर बिझी असतात. त्यामुळे हा जो पिरियड असतो तर होतात ऍडमिशन, नाही असं नाही, खूप ऍडमिशन्स होतात. पण कम्पॅरेटिव्हली म्हणजे पूर्ण वर्षभरात जे ऍडमिशन चालू असतात तर त्याच्यापैकी कम्पॅरेटिव्हली हा जो पिरियड आहे ना तर त्याच्यामध्ये ऍडमिशन कमी असतात. आणि त्यामुळे मला पण थोडंसं मॉनिटर होतं की किती इन्कम झाला, काय झालं. मी स्टेटमेंट काढत असते नेहमीच, पण थोडंसं माझा बँकेचा इश्यू झालेला होता लास्ट टाइम, तर मी आता नवीन करंट अकाउंट ओपन केलेला आहे. तर कारण व्यवसायासाठी करंट अकाउंट लागतं, सेव्हिंग अकाउंट वरती आपण नाही या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकत. तर त्यामुळे मला IDBI बँकेतून कॉल आला होता आणि सगळी प्रोसिजर जी होती करंट अकाउंटची तर मी पूर्ण केलेली आहे. आजच मला त्यांचे डिटेल्स म्हणजे अकाउंट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी मला आजच अवेलेबल झाल्या. अजून मी ते अकाउंट वापरायला चालू नाही केलेलं, पण लवकरात लवकर जे असेल तर ते चालू करेन. कारण आता जी मी बँक वापरते ना तर ती लोकलची बँक आहे, आमच्या इथली स्थानिकची बँक आहे आणि ती त्याच्यावरती ना युट्यूबचे पण पैसे येत नाहीत. युट्यूबची अमाऊंट जी असेल तर त्या बँकेमध्ये रिसिव्ह होत नाही. आणि बाकी म्हणजे लोनसाठी वगैरे असेल किंवा इतर काही ट्रान्झॅक्शनसाठी असेल तर ती बँक कन्सिडर करत नाहीत लोकलची. तर तुम्हाला नॅशनलच बँक लागते जर तुम्हाला लोन किंवा जर ॲज अ बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर नॅशनलाइज बँकमध्येच तुमचं अकाउंट पाहिजे. आणि फक्त अकाउंट नको, तिकडे ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही इतके कमवताय तर हे बँकेला तर पटलं पाहिजे. उद्या मी बँक इकडे आहे, उद्या मी बँकमध्ये गेले आणि मी बँकमध्ये जाऊन बोलले की मला 10 लाखाचं लोन पाहिजे आहे, तर बँक थोडी तुम्हाला 10 लाखाचं लोन लगेच देणार आहे. बँक खूप गोष्टी चेक करते, म्हणजे तुमचं अकाउंट चेक करते, त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन कसं होतंय, किती होतंय, तर या सगळ्या गोष्टी चेक करते. तुमचा ITR कसा आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरताय का, किती भरताय, किती तिकडे तुमचं हे दाखवलेलं आहे, इन्कम दाखवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी, परत तुमचे जे काही बिझनेस आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स, जसं की आता माझा कपड्याचा व्यवसाय आहे तर कपड्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स, त्याच्यामध्ये उद्योगदाराला किंवा शॉप ऍक्ट
लायसन मी काढू शकते. माझी अकॅडमी आहे, तर अकॅडमीच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स मध्ये पण मला सेम लायसन्स वगैरे असतील तर ते लागतात, तर ते कंपल्सरी तुमच्याकडे असायलाच हवे. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला लोन प्रोसेस जी आहे ना तर ती थोडीशी स्मूथ होते. त्यामुळे बँक जी आहे ना तर या गोष्टी कधीच इग्नोर करू नका, कारण ऍज अ फिमेल आपण भरपूर वेळेला आता खूप महिला ऍक्टिव्ह झाल्या बँकेमध्ये, आणि सरकारनं ते 1,500 रुपये लाडकी बहिणीचे काहीतरी देते ना, तर त्यामुळे भरपूर जणांनी बँकेत अकाउंट पण ओपन केलेले आहेत. पण फक्त अकाउंट ओपन करणं महत्वाचं नाही, त्या अकाउंटमध्ये सरकारचे लाडकी बहिणीचे पैसे नाही तर तुमच्या कष्टाचे पैसे येणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. थोडेफार असणार पण तुमचे स्वतःचे पैसे येणं खूप जास्त महत्वाचं आहे, तर ते तुम्हाला आले पाहिजे. तर माझ्या अनुभवातून ज्या ज्या गोष्टी मी दिवसभरामध्ये शिकत असते तर त्याच माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आय होप ही व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला आवडत असेल, माझ्या चॅनलचा कॉन्टेंट जो असेल तो तुम्हाला आवडत असेल, आणि जर आवडत असेल तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर तुमच्या मैत्रिणींसोबत, तुमच्या बहिणींसोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत नक्कीच माझं चॅनल जे असेल तर ते शेअर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. बाय कर, बाय कर, बाय कर, बाय.